रामकृष्ण हरी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर विदर्भ रुक्मिणी. पदार्थ बनवायच्या आधी आपण अन्नपूर्णेला नमस्कार करून आधी साहित्य बघूया. इथे आपण सेजवान चटणी घेतली होती, मीठ घेतलं होतं, इथे आपण पनीरचे काप घेतलेले आहेत, चिली फ्लेक्स घेतलेले आहे, इथे अमूलचा आपण चीज घेतलेला आहे, तिकडे आपण गाजर आणि शिमला मिरची होती ती कट करून घेतलेली आहे डेकोर करायला. इथे आपण कांद्याचे काप घेतलेले आहेत, ते राऊंड शेपमध्ये केलेले आहेत आणि इकडे आपण पिझ्झा बेस घेतलेला आहे. अशा प्रकारे आज आपल्याला बनवायचा आहे डबल चीज वेज पिझ्झा. सोबतच आपण कॉर्न घेतलेला आहे आणि मेयोनीज आणि चिझा सॉस घेतलेला आहे रेडवाला. सो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, बेस घ्यायचा आहे आपल्याला एक. आपण वेज डबल चीज पिझ्झा असल्यामुळे आपण इथे चीजचा जास्त वापर करणार आहोत. सो सर्वप्रथम आपल्याला त्याला रेड सॉस लावून घेतो आहे आपण इकडे, बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे. नंतर आपण मेयोनीज लावून घ्यायची आहे आणि ते फास्ट होणार आहे. आपल्याला घरच्या घरी जर रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला पिझ्झा खायचा असेल तर आपण अशा प्रकारे बनवून खाऊ शकतो. सो याला आपण मेयोनीज लावून घेतलेला आहे. आता आपण याला छान प्रकारे लावायचं आहे, पण पूर्ण याला लागला असा, कारण मेयोनीज वगैरे आणि तो जो पिझ्झा रेड सॉस आहे तो पिझ्झासाठी यूज केला जातो. आता आपण याला सेजवान चटणी लावून घ्यायची आहे. आपण याच्या जागी आपण सेजवान सॉस पण यूज करू शकतो. तर डबल चीज पिझ्झा असल्यामुळे पहिली परत आपल्याला इथे चीजची, अमूल चीजची आपण लावून घेतो आहे. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण बेसला ती परत लागली पाहिजे. अशा प्रकारे आता आपण जे कांद्याचे राऊंड शेप केले होते ते आपण अशा प्रकारे इथे सेट करून घेऊया. बघू शकता डेकोर करणं पिझ्झाचं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर त्याची टेस्ट पण असते आणि ते दिसायला पण छान लागतं. तर बघू शकता इथे आपण गाजराचे काप पण केलेले आहेत, ते व्यवस्थित त्यामध्ये सेट करायचे राऊंड शेपमध्ये. आता आपण इथे काय घेतलेलं आहे, कॉर्न घेतलेला आहे आणि कॉर्न पण आपण अगदी मधोमध ज्या कांद्याचे काप होते त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला कॉर्न सेट करायचे त्याच्यामध्ये, बघू शकता व्यवस्थित त्या. आणि ते आपण राऊंड शेप म्हणूनच आपण ते व्यवस्थित करून घेतले आहेत, त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स बसायला हवेत म्हणून. आता आपण याच्यामध्ये डाळिंब्याच्या बिया टाकतो आहेत. हो, आपण फ्रूट्स पण यूज करणार आहोत, सगळ्या प्रकारचे वेगीज आपल्याला यूज करायचे आहेत. अशा प्रकारे आपण डाळिंब पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. अगदी मस्त दिसायला छान वाटतं ते आणि खायला पण अगदी स्वादिष्ट होतं. आता आपल्याला शिमला मिरची, बघा तुम्ही, जे कांद्याचे काप असतात राऊंडवाले त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला डेकोर करायचं आहे. कुठलीही रेसिपी असो, डेकोर करणं पण इम्पॉर्टंट असतं. आणि ही जी रेसिपी आहे ती एका शेफ पासनं मी शिकली आहे आणि ती रेस्टॉरंटमध्ये शिकली होती. तर त्याच्यामुळे ते जसं बनवतात सेम अगदी आपण घरी कसं बनवायचं ते सांगते आहे तुम्हाला. आता आपल्याला डबल चीज पिझ्झा असल्यामुळे ही सेकंड परत आहे आपली, दुसरी परत चीजची, आणि ते पूर्ण परत आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे. आता आपण जे चीज होतं ते जास्त वेळ बाहेर काढल्यामुळे ते व्यवस्थित निघत नाही आहे, पण तरी मी तुम्हाला सांगते की ती सेट करायला लवकर फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आता चिली फ्लॅक्स ज्या आहेत त्या आपण टाकून घेऊया परत, बघू शकता अशा प्रकारे. आणि इथे पनीरचे तुकडे आपण टाकून घेतलेले आहेत. चला तर मग ओव्हनमध्ये सेट करायला ठेवूया. आता आपण जे डबल चीज पिझ्झासाठी जे टेम्परेचर हवं असतं ते सेट करतो इकडे, आणि ते सेट केल्यानंतर वेट टाकतो आहे. अशा प्रकारे आपल्याला हा पिझ्झा बनवायचा आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खायला तुम्हाला वाटणार नाही आपण हा अगदी घरी बनवला आहे म्हणून. इतका छान लागतो खायला, क्रंची होतं ते खूप छान. इकडे आपला पिझ्झा तयार होतो आहे. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन पदार्थ मी असेच दाखवेल. चला आपण कट करून घेऊया, या तर मग खायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद.